की आंघोळ वगैरे केले, रेडी झालोय. आता जाऊ आपण मंदिरात गावात आपल्या मलाई गंगेच्या. मग तिथून जाऊ मामाकडे गावात तिथं. न तिथून आलो का मग हे करू ना. गाण्याला फक्त गाण्या दिसत नाही तर कुठे गेले का माहिती आवाज येतो. आवाज नाही फोन लावतो आवाज आला. मी आता खेळले याने गेले कांदा पाव मॅव ती मान दिलेले हा का हा का तुम्ही मग कांदा पाव घेतले. आता घरी आलोय आपण. महेशला सोडायला जाऊ आता आणि महेशला सोडू त्याच्या इकडे घरी. मग तिथं भांडण बघू जरा आपण. पेरूचं भांडण दाखवतो तुम्हाला. नवनाथ पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता वाजल्या 8:30. आत्ता उठल्या. इकडे बघा सकाळी किती भारी वाटतं. गाडी एवढी घाण झाली ना तुम्हाला सांगू. इकडे बघा काल जो पाऊस पडला ना रात्री, त्या रात्री पावसामध्ये आहे ना गाडी जाम घाण झाली. इकडे बघा किती घाण झाली. जाम गाडी घाण झाली. त्याच्यात सगळं चिखल दिसत आहे तुम्हाला. आता गाडी बघू. सायलेन्सर बघा स्टीलचं सायलेन्सर कसं दिसतं. सगळी याच झाली एकदम गाडी. जरा बघू पाणी असेल तर धुवून काढू जरा. इकडे तुम्हाला दाखवता बघा पपई लागले आणि चिक्कू तर अख्खा पूर्ण भरले अख्खा. हे बघा चिक्कून अख्खा झाड भरले चिक्कून. काय आहेत रे चिक्कू आहेत ना असलं. हे पाला तर बघा यमी होल्या म्हणून तिकडे इकडे बघा चिक्कू किती अख्खा झाड चिक्कून भरले फुल. दोन्ही हो. आणि याला मऊर आले आता. हे बघा आंब्याला मऊर आले. या आंब्याला मऊर आले म्हणजे अजून पुढच्या महिन्यापर्यंत याला आंबे येतीलच. आपण येऊ तोपर्यंत. आणि तो तिकडे लिंबू बी जाम होते याला. टिटवी बघा हे बघा लिंबू. हे लिंबू काय आज मला दाखवता आता. हे बघा इथं समोर आहे बघा लिंबू दिसला का. यो बघा यो लिंबू. लिंबू आहेत पण अर्धे खाली पडले. यो पण चिक्कूचा भरले. 1 2 चिक्कूची झाडं आहेत तिथे. कसं वाटतं चिक्कू बघा. जबरदस्त मोठं पिकल्या झाल्या वाटतं. नाही अजून नाही पिकल्या. पिकायला लागतील घरा यायला की. इथे कांदे लावले थोडंसं दादाने. पेरू पडले बघा कसं खाली. पेरू इथं समोर कांदे कडले दादाने थोडंसं. दात घासा लपत दिसतंय. चला आता पहिला गाडी साफ करता मस्त की. मग त्याच्यानंतर आंघोळ करू, नाश्ता करू आणि मग आपण निघू. परत पुढं कुठं जायचं ते दाखवतं तुम्हाला. गाडी धुली तर मस्त की. आताच धुली म्हणजे पुसून काढली पाण्याने ओल्या. कारण घाण झाली जाम गाडी. पाऊस पडला त्याच्यावर ना. आता मी चाललो आंघोळ करायला. महेश गेले मला वाटतं. आता महेश गेला असेल तर मग मला जायला लागेल. तो निघाल्यानंतर मग मी जाईन. चला यो भाई तर रेडी झाला आहे आपला मस्तपैकी. आंघोळ वगैरे केले, रेडी झालोय. आता जाऊ आपण मंदिरात गावात आपल्या मलाई गंगेच्या. मग तिथून जाऊ मामाकडे गावात तिथं. न तिथून आलो का मग हे करू ना. गाण्याला फक्त गाण्या दिसत नाही तर कुठे गेले का माहिती आवाज येतो. आवाज नाही फोन लावतो आवाज आला. मी आता आपण घेतले चपाती आणि बटाटे भाजी. घेतलं कांदे पोहे. बाला येतात खातं का माहित नाही. घेतले
याने घेतलं कांदा पोह मॅव ती मांजरले हा का हा का तुम्ही मग कांदा पोह घेतले मांजर का खातो बघा पोह खातो पोह काढायचे का कायाची पानं बघा का चांगली मोठांगली आहेत राहू दे दादा नको जे मोठी गाडी दादा कांदे निवडणी चालू आहे सगळं कांद्याच बरे होत आली याची मग काढे फाडून ठेवली आली भाव ना भाव भेटत नाही जास्त करून कांदाच होतो इकडे जास्त कांदाच महेश कारण पाणी कसं आहे पाणी फेब्रुवारी पर्यंत एंड होतं इकडं याला इकडनं नाही एंट्री नाही जाऊ आहे का आहे ना मला ही गंगा माता हा हा मशीन वाजवायची ती आरतीची फक्त हे एकच मंदिर होतं ना त्याच्यामध्ये बाकी या असेच आहेत ना हे बाकी मंदिर आहे तसेच आहेत ना याचं करायचं आहे अजून आहे मामा त्यांच्या घराला लॉक आहे ती सगळी गेलं इथं शेतावर मागच्या टायमाला ब्लॉकमध्ये मी बघितलं असेल सगळा कांदा इथपासून लावत गेलेले आहे तो वरचा तो डोंगराचा भाग दिसतो ना एवढा तिथपर्यंत सगळा कांदा लावलेला चालले मस्त की आता मामाजवळ लाव भेटू जरा तिथं रात्री 12-1 ला आम्ही येतो भरायला आवाज यायला लागला का पळून आले सागर राहिला सागरची डेअरी सागर घाबरायला लागला हे कुठं परत मागे सोडले तिकडे आले मी जे ना मग काय खवखूर काढ ना हे मोठं मोठं काढ बळा काढ मग कंस काढ की बऱ्या कंस पाहिजेत ना तुला घे कंस काढून आता घे मला नको घे रे अरे तू नको घेऊ मी इकडे घेईन काढून दे आपल्याला तेव्हा कसं नव्हता करला दादाने यो इथं बी यो हे बघ ना या मग काय टेन्शन ना जनावरांना नाही खायला माणसाला नाही जनावरांसाठी खाणार तो आपण कुठं माणसं हो आपण बी माणसं नाव येरा बरं दिवसा आलं तर ते रातची भुजाला घेतलं हा मस्त काम आलं तू ना त्याच्यापेक्षा त्या किलीपेक्षा याचा चकना भारी झाला असता हा बघा सगळी कांद स्लॉट करायला बसल्यान मामाचा दादा करतो मका अजून आता त्याही कांदे काढायला घेतले एवढे मागच्या टायमाला आता तेव्हा हे सगळी शेतात लावली होती ना मग आता त्या इथे कांदे कडले ना आता ते स्लॉट करतात कांदे एवढं उन्हाळा नाही तरी उद्या गरम होत नाही इथे बघा कसं काय मामी बरं आहे ना मामा तब्येत पाणी काय बोलते तब्येत पाणी जय बरी आहे का विष्णू शेटची मजा ए कोण आहे हो उलटा लागे ना उलटा हा बघा किती कांदे यांच्या कोणी भरल्यात बघा यांनी एवढे कांदे स्लॉट करतात गाडी बघ फायटरचा आवाज बघ दिसे ना कुठं आवाज बघ कसा
काम करा नको. पालक पाहिजे का मामा? पालक तू का? पालक तू का? आलू पालक. आलू पालक. हा मग ते काढायचं का आधी? आम्हाला पण मग. हा आम्हाला पण. का केव्हा तुला का? मका घेऊ ना पलीकडे. घे ना अजून कुठं त्या आईला जायला का मगाशी काढ. चलो तिकडे चला. तिच्या काढ रे मला लवकर. ये समोर येऊ मला येऊ मोठा आहे बघ. येऊ समोर इथे आहे. येऊ बघ ना मला. ते आपल्या नजरेतून नसेल दिसत नाही. आवाज येते ना फायटर मी म्हणत आहे पण तो असताना उसं दिसत नाही. इथे मलाच दिसत ना कुठं आहेत कुठे ना ते. तिकडे बघा आपली माझं नाव घालाय का? बसंती आपली कुठे उभी आहे बघा. ही बघा इकडं आपली बसंती उभी आहे. तसं करताना अजून मक्क तो महेश पण काढायला लागला ना मका. येऊन तर फोटो निसता फोटो पण बस याला काय हे मागे टाकायचं मग अंड्याची बाग कोणची? काय बोलता? आंब्याची बॅग आम्ही इथूनच आंबे घेतलेले गेल्या वर्षी. नाही असेच घेतलेले. मला दिसलं पेरू दादाने दाखवलं. बालाजीला पेरू काढायला गाडी करू बंद आहे आपण. बरोबर नाही पेरू का पेरू. ही असतं गावाकडे आले का मजा. पेरू वगैरे बघा कसा खातो बघा. पेरू बिरू सगळा हल्ला. आता बघा आपण कसं येते माहिती आहे का? दादाच आहे ना आपल्याला बघा. आता याने एवढे दिलं कांदा आम्हाला असंच. इकडे दिलं हे मक्क एवढं ना. आता हे पेरू अजून चिंचा काढायच्या आहेत आपल्याला. पेरू खातो बघा कसा. कुठला पेरू आहे? रात पेरू आहे ना? लाल पेरू आहे. लाल पेरू आहे. अरे बा ये आणि इकडे दे. अरे इथं ठेव ना तुला. इथं ठेवी तुला. पेरू म्हणले मस्त की पेरू करायला. चिच्चा करायला चिच्चा. आता चिंचा काढायला चिच्चा. मया शर्ट करतो चिच्चा. मया शर्टला बदल चिच्चा. अंगावर कला तुटत ना. तोर त्यांना द्यायच्यात ना. मागलं ना वहिनीने. तोर चिंचा बघा पूर्ण भरले आका चिंचाचं झाड. चला या चिंचा खाऊया काढूया आता आपण. मग भेटतो तुम्हाला मी. ते बंगल्यावाल्याचे आहे ना. पेरू मध्ये पिशवी सगळं गेले आणि मी यान टाकलेले. गाडी आणले रिक्षा आणि इकडे सगळं भरले गाडी याने सामानानच. जण काही हे हो ना अजून चिजा आणा झाल्या. तिथे बघा कुर्ता बघा. त्यांना मना बी पुजान चिजा बरे. हे बघा पेरू खातो बघा पेरू. ही सगळी मजा ना इकडे गावाकडे आल्यावरच भेटते सगळी. व्यवसाय सगळं बघायला खायला बियाला. तर परत एकदा वापस आपण येऊ पुढच्या महिन्यात जानेवारीमध्ये. आज डिसेंबर झालो ना. जानेवारीमध्ये येऊ पुढच्या महिन्यात आपण. तेव्हा गाडी घेऊन येऊ आपण. अशा चिंचा कुठं बघल्या का मोठ्या लांब आवडे बोटके. पोटके नाही म्हणत त्याला. इकडे बघा चिंचाचा साईज बघा ना किती लांब लचक एकदम मोठे मोठे. तिकडे ते बघा याने अक्का हे भरले. मागे दादाने पिशवी भरून आणली दादाने. आता ही छोटी बोटकी आहे ती. छोटी आहे ती. छोटे पोटके तुला. चालेल चालेल. येऊच नको ना. पोचलं इथं घरा.
इकडे बघ एक कमी काही ना काही घेतले एक कांद पेरू चिचा मक यावर लागला इकडे आलो ना का हीच मजा असते सगळी. आणि इकडे बघा दादा काय तो काय चिक्कू आहे पेरू आहेत नाही चिकू बारके आहेत. दादा चिक्कू बारीक आहेत ना ते हे चिक्कू बारीक आहेत याला ते बघा आता आल्या वहिनी हे मोठं झालं नाही हे पिकलेले आहेत का नाही ना नाही हे बघ ना कडक आहेत एकदम वहिनी हे पिकले नाही ना अजून कडक आहेत एकदा अजून हे हा खाली पडले हा मग ये आंब्याला वेळेला मोर मी दाखवलं सकाळी आहे ना बरं आंब्याला मोर होले लिंबू बघ आई शब हे कुठं आलं तुला काय होतं ते यायला आई मला बघ कसं भेटल्या हे असं नाही महेशने बघ हुशार करलं का माहिती ते कुठं होतं रे खाली का एकदम दादा त्या ओरडते का एवढे हा का ना दादा घुसले बघा कुठे खालती लिंबू बघा आधी माझ्याकडे लिंबू दाखव तू कापून. ना ना तसा लिंबू कुठे आता बघा खालती घुसायला लागेल मला कपडे मागतील दुसरं काही ना कपडे मागतील एकदम एल्लो पूर्ण येल्लो फुल पिकले एकदम ते कसं मोठा लिंबू तेव्हा याला बघ कसं वाटला हिरवा हिरवा एकदम मोठा चलो चलो चले मित्रवा हे मला ये चल मला कसं भेटले वहिनी कडल्यान चिक्कू हे बघा बाळाकडे पिकतील काय पिकतील घरी गेल्यावर बसून झाली नंतर मग मक्यापासून झाली मग चिंचा ना पेरू ना मग चिंचा ना आता इथं लिंबू आणले आणि चिक्कू ही गाडी बघा ती येताना कशी होती ना आता बघा कशी झाली फुल लोडेड करून दिले गाडी दादाने हा काय चिंचा काढाय आला नाही चिंचा काढायला माझे कपडे कोण मागे दिले ताईला लय आवडतं चिंचा चला येऊ आम्ही मोठे ताईला चला आपण रोडला पोहोचलो आता दादाची इथून निघलो तर वाजल्यान 12 कालच्या एवढा टाइम झाला आपला काल पण या टायमात निघलो सो आता बघूया किती टाइमात आपण पोहोचू घरी आता डायरेक्ट घरचाच मॅप लावलेला आहे 5 घंटे 17 मिनिट दाखवतोय 16 मिनिट पण टाइम जातो जास्त कारण थांबायला वगैरे लागतं रोडमध्ये कुठे त्याच्यासाठी आता रस्त्यात कुठं थांबलो पुढं तर मी दाखवतो तुम्हाला कारण अजून गॅस पण एकदा भरायला लागेल आपल्याला भेटता मी तुम्हाला आता इथं आपल्या गावाच्या इथं थोडासा 2-3 किलोमीटर आलो आणि इथं CNG पंप आहे ना आपल्याला त्याला विचारलं होतं बोलतं चालू आहे पंप चला आपला कामच झाला आता इथं CNG पंप भेटला म्हणजे आपल्या गावाच्या बाजूलाच आहे म्हणजे काय हरकतच नाही म्हणजे आपला प्रॉब्लेमच नाही आता इथं CNG भरला म्हणजे आपण डायरेक्ट घरीच पोहोचू आपण इथून आता डायरेक्ट CNG तर भेटला आपल्याला इथं फुल स्पेशल आहे काय टेन्शनच नाही 220चा स्पेशल आहे हा हे बघ हे काट्यावर 220चा स्पेशल म्हणजे फुल भेटेल आपल्याला ऑलरेडी आहे हो युट्यूबवर टाकतो मी भावाने लावलं आपल्या मस्तपैकी काही नाही सांग काय घाबराचा स्टार्ट पण केले आता चालू झाली आपली गॅस भरायला गाडी घेणार अरे काय भाऊ अडतो कशाला रे यार कितीचा गेला बघा अजून 1 किलो 2 किलो गेला आपला प्रेशर पण एकदम चांगला भेटलेला आपल्याला 220चा स्पेशल आहे म्हणजे याच गॅसमध्ये आपली गाडी जवळजवळ 190चा बसला मी यो इकडे एकदा पेरू म्हणा बघ यो इकडे एकदा पेरू म्हणा बघ आणि तिकडे यो एकदा मना मग बजान यो एकदा मला चिचा बजान चिप्पू घेतल्या लिंबू घेतल्या कांद्याची गोण मला पाहिजे कांदे घेतले याला कांद्याची गोण पाहिजे आणि लसूण घेतले लसूण गावठी लसूण याही गावठी लसूण बी दिले दादानी तिघांना 3 दिल्या तिघांना 3 जुऱ्या दिल्या 3 जुऱ्या आहेत 2 जुऱ्या एक जुरी आहे मस्त की मोठी चला आता जवळजवळ
177 किलोमीटर राहिले आपल्याला न. या साईडला दिसताय पवन चक्क्या, हे बघा समोर दिसतात त्या पवन चक्क्या, हे बघा. काय भेटलं आम्हाला दिसलंय 4 तास चार्जिंग केल्यावर 10 तास चालते. 10 तास चालतंय. लाकूड कोळसा मकीची काय टाका त्याच्यामध्ये दोन काय होणार नाही. हा का किती लय तास चार्जिंग केली का 10 तास चालतंय. दाखवलं होते फास्ट पण होते. एवढं स्पीड स्लो फास्ट काय स्लो फास्ट होते. आणि हवा असल्यामुळे बाहेर पांगतोय ना, असा हवा नसल्या पांगायची गरज येत नाही. नॅचरल काय भेटणार साहेब, काय ना दुसऱ्याकडे. इथं चाललेत आपले ओम साईराम बदलापूर वाले ना भाऊ. पाऊस भेटला का तुम्हाला? पाऊस भेटला काल? पाऊस भेटला काल? हो हो हे सर्व मी स्किलचा गेले. किती दिवसाची गाडी आहे? हा 4 वर्ष झाले गाडीला. 4 वर्ष. हम्म. गाडीला कंडिशन कलर केलाय परत रिटर्न? हो कलर केलाय. पाऊस गेला ना आता 4 वर्ष झाले ना, आता पुन्हा पे करायची गरज नाही ना. जय श्रीराम. हा सायलेन्सचं पण प्लेटिंग केलं मी तो. तिथं निरा बी आला. मी काय निरा पित नाही. नाशिक नाही. वायकर हॉटेलजवळ पोहोचल्या. जेवायला मस्त की टाईम झाला. आता वाजल्या 2. त्याआधी 2 जेवायचा टाईम झाले. चला आता जाऊ जेवायला मस्त की. इथं गाडी इथं उगणार नाही. आता जेवण बघा व्हेज कोल्हापुरी आहे. एक पनीर पनीर मसाला रोट्या घेतल्या आणि पाणी आहे. या जेवायला मस्त की आम्ही तिघं बी बसल्या. मी बी बसल्या जेवायला. लिहिली आपली इथं बंकर पाट्यावर. हे बंकर पाट्याची इथं आपले राम आहेत ना रेडेमोले, त्यांचे हे मोठे भाऊ आहेत. दादाचा यो जवळजवळ किती वर्ष झाले दादा इथं दुकान चालू होतं. आम्ही पहिला आपली कॉलेज होती ना इकडे यायचो ना, तेव्हा येताना इथं यायचो भेल खायला. दादाची इथं भेल फेमस आहे. इथे 1 नंबर भेल असते याची दादाची इथं. चला आता आलो तर भेट पण दादाची पण झाली. बरं झाला. चला आता भेटतो नेक्स्ट टाइम आल्यावर मग येऊ आपण इथे. आता जेवण मस्त की केला आणि भेल पण घेतली पार्सल आपल्या सगळ्यांना ना. आता निघल्या घरच्या रस्त्याला. अजून इथं 3 घंटे 46 मिनिटं दाखवतं.
टोटल आहे 128 किलोमीटर. चला आता तुम्हाला कुठं थांबला ब्रेक घेतला तर मी दाखवतो आता कुठं काय ब्रेक घेतो का काय. सरळगावला हा सरळगावला प्रांजल हॉटेल जवळ या मस्त की जरा चहा कॉफी पिऊ आपण आणि मग ईशा निघू. चला पुरबाडला नाही तर पोजन त्याला मुलट्या कशात भाऊ किती बदन किती बदन अर्धा किलो कमी होतील 1 किलो करा. महेश मुलटा घेता तुला काय शिंगा वालाच्या तिवराच्या नको काय ना. आपली राणी बघा कशी उभी आहे इथे. फायनली शील फाट्यावर पोहोचलो आपले. आता इथून राईट मारायचं आपल्याला आणि मग सीधा घरी. आता घरी आलोय आपण. महेशला सोडायला जाऊ आता आणि महेशला सोडू त्याच्या इकडे घरी. मग तिथं भांडण बघू जरा आपण. पेरूचं भांडण दाखवतो तुम्हाला. पोहोचलो एकदाची बाबा. 200 किलोमीटरची राईड कम्प्लीट 8 घंट्याची. फायनली घरी पोहोचलोय आम्ही. हाय चालू आहे पेरूंची. पेरूला आंबी है भाई. हाँ नहीं पेरू मैं गाड़ी में लाया है मेरे. पेरू मेरे को मांगता है. हम लोग ऐसा हाँ वही वो नहीं बताने का हमको. हाँ चल दिख रहा है. 4 ना तवर पेरू 5 दिले बघला. हे दे पेरू एक. हा बस बस जा नेता. चला आता सोलोटिंग झाली. हे कांदे करायचं ना अजून. आली बघा कशी आली बघा. पप्पा पप्पा
घरी पोचले आता मस्तपैकी ना 8 वाजल्यान. तर सगळं सामान करता बालाला न्यायला गाडी आले. तर बघ त्यांनी पण तयारी केली जायची. लगेच सामान काढू जरा आता नाही जाऊ वरती. चला बघा दादानी किती काही बी दिले. कांद हे ते सगळं दिले सामान. इकडे बघा बालाला कांदे दिले, महेशला कांदे. महेशने मखन घेतलं वाटतं, मकरीला वाटतं त्याचे मापले असेल तर ते आता नंतर त्याला फोन करून बोलून देऊन टाकू. बापरे इकडे बघा माझी पोल बघा. आई लपतं बघा माझी पोल. माझी पोल लपतं बघा. इकडे बघा माझा बच्चा एक. ये बच्चा एक बघा. ना ये माझा बच्चा. मी झालेली आहे पुरी. आता जाऊ मस्त आंघोळ बिंघोळ करू, फ्रेश होऊ. अशात नवीन थोड्या वेळानंतर भेटू आपण. काकूंची तर काकूचा बसला उपास होराला मस्त वेगळी. आणि आम्ही इकडे येऊन तर ये आम्ही बॅडमिंटन खेळता बघा यांच्याकडे आल्यानं. हे बघा कसं बॅडमिंटन खेळतात बघा. हे बघा हे बघा यांना काय येत नाही बघ कसं खेळता नाही. गाडी तर लॉक केली आपली. आता सकाळचे बघू तिला येऊन. आता मला तर असं कंटाळा आले ना, असं झालं का जेवण टाका. ताईला आहे बघा भीमसेन कापूर घेतलं. तर तिथं आपण थांबलो ना प्रांजलवर. दिशा आपण भीमसेन कापूर घेतला ताईला. आणि गाडीत माझा गॉगल विसरलेला तो मी काढला आताशी. दूध सांगितलेलं सविताने आताशी. चला आता भेटतात तुम्हाला मी थोड्या वेळानंतर. आता वाजले 9:15. आता मला बी भूक लागले. आता दादाला बी फोन केला का बघा मी पोचलो म्हणून घरी. कारण पोचलो 8 वाजताच. कारण दादाला मी फोन लावला तेव्हा दादा गेलता गावात दूध टाकायसाठी. मग त्याच्यामुळे वहिनीने फोन उचललेला. मग आता फोन लावला तर दादाने फोन उचलला. सो त्याला सांगितलं की बरं पोचलो व्यवस्थित, बरं 8 वाजता पोचलोय. तर आता चला आता जरा आवाज बी बसला ते वातावरणामुळे मला वाटतं थोडासा. सो तुम्हाला सर्वांना आता गुड नाईट, बाय बाय टाटा. अशात नवीन ब्लॉगमध्ये उद्याचे भेटू आपण. चला बाय.